घराघरामध्ये ना, हो. अभ्यास कर. हो, दम दिल्यासारखं. भयंकर. म्हणजे अशी अशी मुलंच मी विसरून गेलोय ते म्हणतात, की चल अभ्यास करू. त्यामुळे ना हा अभ्यास स्वाध्याय म्हणजे माझा हं, अभ्यास. हं. तर पहिल्यांदा मला काय पाहिजे, मला एक स्फूर्ती पाहिजे, की ते मी करायला हवं. आणि मग मला ना त्याच्यामध्ये खोल जाताना मला गंमत यायला हवी. ती गंमत येणं ना, हे फार महत्वाचं आहे. गंमत नसेल तर काय नाही. मग काहीच हातात पडत नाही आपल्या. मग आपण ना, तू म्हणालास तसं पाठांतर करतो. बरं, हो. पाठांतर करणारे भरपूर आहेत. पारायण करणारे भरपूर आहेत. पण त्यांना माणूस समजलाय का? तर नाही. नाही. मी खूप वर्षांपूर्वी जवळ-जवळ 15-20 वर्ष झाली, भूतानला गेलो. आम्ही ज्या दिवशी भूतानमधल्या एका धार्मिक ठिकाणी होतो, त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. तर बोलता मी बुद्धांवरती बोललो आणि बुद्धांवरती बोलता 1 तासभर गेला आणि ते लोकं म्हणाले, की "अरे, खूप छान बोललास." बरं, त्यावेळी काही माझ्याकडे साधनं नव्हती. जे काही थोडंफार वाचलेलं असेल त्याच्यावरती बोललो. मग माझ्या असं लक्षात आलं, की अरे आपण वाचलं पाहिजे. मग आता मी माझा एक 18-20 वर्षाचा बुद्धांसोबतचा माझा प्रवास चालू आहे. पण बुद्धांसोबतच्या प्रवासामध्ये मला प्रत्येक वेळेला काय वाटतं, की अरे आपल्याला इतकं माहिती आहे, तर अजून काय सांगतायत ते? हं. हं, चला शोधूया ना. बरं त्यांच्याबद्दलच अजून सांगणारे जे लोक आहेत, ते काय सांगतायत ते बघूया ना. कुतूहल हवं. म्हणजे त्या स्फूर्तीमध्ये कुतूहल हवं. कुतूहल नसेल तर अभ्यास होत होऊच नाही. शकत नाही. खरं. होऊच शकत नाही. एकच बुद्धांची गोष्ट सांगतो, फार छान आहे ती. साधी आहे, अगदी साधी. बुद्ध पहाटे उठतात आणि राहुलला दीक्षा दिलेली असते. तर पहाटे त्यांचा स्वतःबरोबरचा वेळ असतो. तर हा राहुल उठतो सकाळी पहाटे आणि असा खाकरतो. वडील बघतात त्याच्याकडे. त्याला बोलवतात, "काय रे?" तो म्हणतो ना, की जिकडे आमची झोपायची सोय केली आहे ना, तिथे खूप थंडी वाजते हो. पांघरूण नाहीये माझ्याकडे." ते म्हणतात, "असं का? मी करतो हां सोय." आणि मग बुद्ध ना सगळ्या मुलांच्या पांघरुणाची सोय करतात. हं, ह्याच्यातून मी खूप शिकतो. ही माणसं आपल्याला शिकवायला अशी तयार आहेत. इतका काळ लोटला तरी. हं. हं, आम्हीच डोळे मिटून बसलोय. आम्ही डोळे मिटून बसलोय आणि नको त्या गोष्टींना आपण डोळे उघडून हे करतोय.